टाळी वाजून आपण देवाला धन्यवाद करूया. आपण पाहू प्रभू वचनाच्या माध्यमातून कशा रीतीने बोलत आहे. आपलं लक्ष वचनाकडे असू द्या. डोक्यामध्ये काही विचार असेल ठेवू नका, कारण तुम्हाला वाचवणार हे परमेश्वराचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण आज वचन आहे की प्रार्थना ही परिस्थिती बदलते. आपल्या शेजारच्याला बोला की प्रार्थना ही परिस्थिती बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. जो प्रार्थना करणार नाहीये त्याच्या जीवनामध्ये काही होणार नाहीये. तो पूर्णपणे स्टार्ट टू एंड तो पूर्णपणे मोकळा आणि ब्लँक राहणार आहे. आणि न केल्याने पण काय होतंय, कारण प्रार्थना ही एक विश्वासूच्या जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मनुष्य जसा जेवण करतो तसंच त्या जेवणासोबत त्याला प्रार्थनेची गरज आहे, त्याला वचनाची गरज आहे. हालेलुया. बघू आपण प्रभूचं वचन काय सांगते. मत्तई याचा अध्याय 14 वचन 22. आपण ज्याला देव मानतो तो आपला जीवित प्रभू येशू ख्रिस्त, तोच बघा कशा प्रकारे प्रार्थना करत होता. मी वाचतो मत्तई याचा अध्याय 14 वचन 22. नंतर मी लोक समुदायांना निरोप देतो आहे, तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. सर्वांनी बोला आमेन. बघा आपला वचन वाचलं. ज्यावेळेस परमेश्वर सुवार्ता गाजवायला जायचे त्या ठिकाणी जाऊन ते वचन सांगता सांगता काय करायचे, त्याच्यानंतर ते लोकांना बरे करत होते. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने आंधळ्याला दृष्टी दिली, लंगड्याला चालवलं, कोडीला शुद्ध केलं, मेलेल्याला जिवंत केलं. असा एकही आजार नव्हता की जो ख्रिस्ताने बरा केलेला नाहीये. हालेलुया. बरं, आता आपण एका मुद्द्याकडे येऊ की सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त कुठं जादूनी प्रकट झालाय का? नाही झाला. त्यांनी सुद्धा ती फॉर्मॅलिटीज पूर्ण केली की या जगामध्ये मी आणि तुम्ही जसे आलेलो आहे. आता इथं कोणता व्यक्ती असा आहे का की जो अचानक भयानक येऊन टपकलाय? कुणीच नाही. प्रेज द लॉर्ड. तो देव असून सुद्धा त्यांनी काय केलं की मरियेच्या गर्भामधनं त्यांनी काय केलं, मरियेच्या गर्भामध्ये तो आला. जशी स्त्रीची डिलिव्हरी होती त्याचप्रमाणे ती डिलिव्हरी झाली. त्याचप्रमाणे त्यांनी आईचं दूध पिलं, मोठा झाला. तेच अन्न खाल्लं जे तुम्ही आणि मी खात होतो. प्रेज द लॉर्ड. जे खातोय आपण अन्न. जेव्हा तो वयाचा वाढत गेला, जसं त्याचं वय वाढलं, त्यांनी त्याचे वडील जे काम करू दे तेच काम त्यांनी सुद्धा केलं. पण जेव्हा वेळ आली पित्याचा गौरव करण्याची, वेळ आली जेव्हा सुवार्ता सांगण्याची, वेळ आली जेव्हा रोग्यांना बरं करण्याची. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर जेव्हा त्याचं वय 30 वर्ष झालं, त्यांनी सगळं काम सोडून त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी पित्याचं काम करायला सुरुवात केली. हालेलुया, हालेलुया. पण या सगळ्या गोष्टी करत असताना तो सुद्धा तुमच्यासारखा माझ्यासारखा लहानाचा मोठा झाला. त्यांनी पण कामधंदा केला. पण त्याला एक गोष्ट माहिती होती की मला देवाचं काम करायचंय. आता मला ह्या जगातनं काय करायचंय, या जगाच्या गोष्टीमध्ये मला पडायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा, म्हणून इथं वचन आता ध्यान देऊ नाही का, वचन सांगतं की नंतर मी लोक समुदायांना निरोप देतो आहे, तोपर्यंत तुम्ही तारवात माझ्या पुढे पलीकडे जा. म्हणजे येशूने तिथं काय केलं, त्याची सुवार्ता संपवली आणि शिष्यांना सांगितलं तुम्ही काय करा, त्या बोटीमध्ये बसा आणि तुम्ही पुढच्या दिशेने जा. म्हणजे जिथं येशूला जाऊन पुढे सेवा करायची होती. प्रेज द लॉर्ड. आता या पुण्यामध्ये समजा एक उदाहरण देतो. या पुण्यामध्ये परमेश्वर होते आणि पुण्यावर आता त्यांना पुढे जायचंय. कुठं जायचंय? त्यांना अहमदनगर ठिकाणी जायचंय. म्हणून त्यावेळेस येशूने काय सांगितलं की आता इकडची सुवार्ता झाली, आता आपल्याला पुढे जायचे, तुम्ही पुढे व्हा, मी येतो. कारण येशूला एक गोष्ट माहिती होती की मला पुढे जाऊन सुवार्ता गाजवायची, त्याच्या आधी मला काय करायचंय माहितीये, मला तो अभिषेक घ्यायचा आहे. हालेलुया, हालेलुया. बघा ना वचन इथं काय सांगते, त्यांनी पुढं त्यांना पाठवून दिलं. वचन 23 वरती आपण जोर देऊ. मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला. ध्यान देऊ नाही का, तो कुठं गेला? डोंगरावर. बरं, किती जण सोबत घेऊन गेला? किती गेले?
एकटा गेला. कारण त्याला एक गोष्ट माहिती होती की मी माझ्यासोबत जर कोणता माझा शिष्य घेतला ना तर तो प्रार्थना करणार नाहीये. तो काय करणार आहे, अरे येशू काय भारी चमत्कार केला राव, अरे काय त्या लंगड्याला चालव राव तू. म्हणजे फक्त त्या गोष्टीमध्ये येशूचं लक्ष विचलित झालं असतं. प्रेज द लॉर्ड. येशू त्या बोटीमध्ये सुद्धा गेला ना, त्यांना मला तुम्ही पुढे व्हा, मी पाठीमागणं येतो. कारण त्याला माहिती होतं मला आता पुढच्या गावात जर जायचंय ना तर मला कसली गरज आहे माहितीये, मला प्रार्थनेची गरज आहे. तो देव असून सुद्धा तो एकांतात डोंगरावरती गेलाय. आज तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहेत, पण तुमची प्रार्थना कशी आहे, इथं कुकरची शिट्टी वाजती आणि इथं प्रार्थना चाललेली आहे. तिथं कोणीतरी व्याव चाव चाव करतंय, इथं प्रार्थना चालू आहे. इथं बायबल वाचायचं काम चालू आहे, तिथं मोबाईल वाचला, पहिलं मोबाईलकडे लक्ष देणार, फोन बघू कुणाचा आहे, पण वचन लगेच साईडला ठेवणार आणि मोबाईल बघणार. प्रेज द लॉर्ड. ह्याला प्रार्थना म्हणतात का हो? मग मला सांगा, तुमच्यावरची गरिबीचं बंधन कसं जाईल, तुमच्यावरचं आजारपणाचं बंधन कसं जाईल? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर ते दान वरदान हवेत, ते दान वरदान कसे भेटतील? येशू देव असून सुद्धा शिष्यांना म्हणतो तुम्ही पुढे जा, मी पाठीमागून येतो. हालेलुया. पण तो एकटा डोंगरावरती गेला. त्याला माहिती होतं मी त्या बोटीमध्ये बसून सुद्धा प्रार्थना करू शकलो असतो, पण त्याला माहिती होतं तिथं बसलं तर या माझ्या शिष्यांना अजून ती नॉलेज नाही आलेलं, माझ्या शिष्यांना मी अजून ते अधिकार दिलेले नाहीत. मी जर त्यांच्यामध्ये बसलो ना तर मला जी प्रार्थना करायची, मला देवासोबत जे कनेक्शन करायचंय, मला देवासमोरनं ज्या भविष्यवाण्या घ्यायच्यात, मला देवाकडनं जे दानवरदानं घ्यायच्यात, जी सामर्थ्य घ्यायचंय ते मला भेटणार नाहीये. कारण मी शिष्यासोबत बसलो तर तिथं 12 जण होते. समजा एक जण नाव चालवतोय, 2 जण चालवत आहेत, पण 10 जण काय म्हणतील, येशू आता कुठे जायचं, बरं येशू त्या दिवशी ते लय भारी झालं, बरं येशू आता हे असं झालं, अरे काय येशू ते मेलेलं. म्हणजे काय झालं असतं की येशूला जी प्रार्थना करायची, येशू इकडे ऐक ना, ओ येशू इकडे ऐका ना, ऐका ना ऐका ना, मी काय म्हणतो, अहो काय भारी भूत काढलं राव, मला पण तसलं पाहिजे. म्हणजे काय झालं होतं, डिस्टर्बन्स वाढलं असतं. जे कनेक्शन देवासोबत पाहिजे ना ते कनेक्शन झालं नसतं. प्रेज द लॉर्ड. आज तुमचं कनेक्शन सुद्धा कसं पाहिजे माहितीये, देवासोबत एकदम ऍक्युरेट पाहिजे. तुमच्या शेजारच्याला विचारता का तुझं देवासोबत कनेक्शन आहे का? नसल तर ते आजपासून ठेव. हालेलुया. येशू परमेश्वर असून सुद्धा तो एकांतात जातोय प्रार्थना करायला. प्रेज द लॉर्ड. बायबल जर तुम्ही नीट वाचलं ना, इसहाक वचन सांगतं, इसहाक संध्याकाळच्या समय प्रार्थनेसाठी मैदानात जात होता. बरं इसहाकाची पत्नी कोण? रिबेका. ती पण घरात असेलच ना, बरोबर आहे का नाही? लेकरं पण असतील घरामध्ये. मग लेकरं म्हणले असते, पप्पा पप्पा चला गार्डनला जाऊ, पप्पा उठा उठा पप्पा आमच्या सोबत खेळा. पण इसहाक काय करायचा? संध्याकाळच्या समय प्रार्थनेला जात होता. त्याला माहितीये मी परिवारामध्ये असलो ना तर मला काय होणार आहे, डिस्टर्बन्स येणार आहे. माझे लेकरं येतील आणि काय म्हणतील, पप्पा पप्पा ओ पप्पा. मग पप्पा मारा की आमच्यासोबत गप्पा. मग प्रार्थना कुठं गेली? मी जेव्हा प्रार्थनेला बसायचो, लक्ष द्या इकडं, मी जेव्हा प्रार्थनेला बसायचो, माझी डबल रूम होती, त्या डबल रूम मध्ये बसल्यावरती काय व्हायचं, ही आनंदी छोटी होती, ती तुरु परत यायची, बायबल वाढायची. मी म्हणायचो अरे रे 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 हे काय झालं. पण मी कधी प्रार्थना करायचो? पहाटे 4ला प्रार्थना करायचो. मी माझी नाईट शिफ्ट घेतली की नाही, मला देवासोबत कनेक्शन मध्ये जायचं असेल ना तर मला काहीतरी करावं लागेल. तर मी काय केलं, नाईट ड्युटी घेतली. नाईट शिफ्ट मध्ये मी कंपनीमध्ये प्रार्थना करायला लागलो. मला वेळ चांगला भेटत होता. तिथून घरी आल्यानंतर मी पहाटे 4 वाजता घरात यायचो. मी 1 कप चहा घ्यायचो आणि मग मी शांततेत 4:15 पासून पुढे मी 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत मी प्रभू सोबत बोलायचो आणि बायबल वाचत बसायचो. निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो, कारण जोपर्यंत कनेक्शन मेंटेन होत नाही ना तोपर्यंत काही होत नाही. प्रेज द लॉर्ड. काम सगळ्यांना करायचंय, पण माझं कनेक्शन त्या परमेश्वरासोबत कसं आहे, माझी प्रार्थना देवाने ऐकली, माझं सगळं काय देवाने बघितलं आणि प्रभूने मग विचार केला की हा डबल रूम मध्ये प्रार्थना करतोय पण हा कष्ट करतोय, आता मला ह्याला 1 BHK फ्लॅट देणं गरजेचं आहे. हालेलुया. आता मी जेव्हा माझ्या बेडरूम मध्ये बसतो ना, माझी लेकरं बाळ पलीकडे हॉलमध्ये, माझी पत्नी हॉलमध्ये, मी बेडरूम मध्ये कडी लावून बसतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपलं कनेक्शन देवासोबत कसं आहे हे गरजेचं आहे. म्हणून येशूने काय केलं, शिष्यांसोबत न जाणं
हे सगळ्यात महत्वाचं ठेवलं, पण एकटा प्रार्थनेला गेला. जोपर्यंत शिष्य होते तोपर्यंत शिष्यांचा टाइमपास होता का नव्हता? जोपर्यंत शिष्य होते, आता येशूला माहिती होतं माझी वेळ आता जवळ आली, तेव्हा येशूने काय केलं? 12 जणांना ट्रेन केलं. 12 जणांना काय केलं? इतकं जबरदस्त ट्रेन केलं आणि त्याच्यानंतर काय सांगितलं की आता जा. हे बोलायचं नाही मध्ये. 12 जणांना काय केलं? व्यवस्थित त्याने ट्रेन केलं आणि त्याच्यानंतर त्यांना पाठवलं. पण ज्या वेळेस 12 जण ट्रेनिंग घेऊन जेव्हा देवाची सुवार्ता सांगायला गेले, जेव्हा सुवार्ता गाजवली, पण एक वेळेस त्यांना काय प्रॉब्लेम झाला? प्रॉब्लेम असा झाला की ते भूतच निघत नव्हतं. वाचलं ना तुम्ही बायबल? मग ते लोक येऊन काय म्हणायला लागले, ज्या मुलाचं भूत निघलं त्याचा बाप कंप्लेंट घेऊन येतोय की येशू बघा तुमच्या शिष्यांना पण हे काढता आलं नाही. कारण त्यांना आनंद वाटायला लागला. वचन सांगतं इतका आनंद, अरे बापरे प्रभू, अरे आम्ही गेलो, तू आम्हाला अधिकार दिले, तुझ्या नावाने आम्ही भूत काढायला शिकलो, आंधळ्यांना डोळे यायला लागले, सगळं काय व्हायला लागलं. पण एक वेळ अशी आली की एक वश मध्येच झालं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही काही रगील भूत असतात, निघत नाहीत. मग बघा हे 12 जण उड्या मारायला लागले, अरे काय येशू तुझ्या नावाने तो भूत बी पळतात. पण आलं ना एक वेळ, ते भूतच गेलं नाही, गेलंच नाही. बरं त्याचे वडील येऊन इथं कंप्लेंट करतात, येशू तुझ्या शिष्यात नाही जमलं ना, आता तू कर. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पण असं व्हायचंय का? तुम्हाला असंच व्हायचंय का? छोटेसे भूत काढायचे, मोठ्या भूताला पळून जायचं. भूत अंगावर आलं की अरे बाबा मला नाही निघत, मी जातो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. का माहितीये? त्यांना आनंद वाटला, अरे आम्ही भूत काढतोय, आम्ही रोग्याला बरे करतोय. पण कुठंतरी प्रॉब्लेम काय झाला? प्रार्थना कमी पडली असन. म्हणून येशूने काय सांगितलं, हे कुटील पिढी, मी कवर तुम्हाला सहन करू? अरे तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही भूत काढा, मी अधिकार दिलेत तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. पण काही जणांना दुःख काय वाटतं, पास्टरनी माझ्या डोक्यावर हातच ठेवला नाही. काय नाराज व्हायचं काम आहे? हालेलुया. मला प्रभूने अधिकार दिलेले, मी ते अधिकार घेऊन चालणारे, माझ्याकडे ते राईट्स आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पेत्र आणि योहान हे प्रार्थनेसाठी दुपारी मंदिरात चालले होते. कुठे चालले होते? मंदिरामध्ये. कशासाठी चालले होते? आपल्या शेजारच्याला बोला बोला, प्रार्थनेसाठी. हालेलुया. ते प्रार्थनेसाठी चालले होते, कारण त्यांचा नित्यक्रम होता की दुपारचं जायचं मंदिरात प्रार्थना करायची, दुपारचं जायचं मंदिरात प्रार्थना करायची. पण जाता जाता काय झालंय, एक लंगडा दिसलाय. प्रेज द लॉर्ड. आता लंगडा त्याला भीक मागतोय, दे बाबा काहीतरी, दे ग माय काहीतरी. प्रेज द लॉर्ड. बरं त्यांनी काय दिलं? पैसे. पेत्र डायरेक्ट काय म्हणला, माझ्याकडे सोनं नाही, माझ्याकडे रुपये पण नाहीये, पण मी जे तुला देणार आहे ना, त्याने तू खूप आशीर्वादित होणार आहेस. फक्त एकच शब्द बोलला, येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. का झालं हे? लक्ष द्या. का झालं हे? कारण ते लोक निरंतर प्रार्थना करणारे नव्हते, ते निरंतर प्रार्थना करणारे होते. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम, जसा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. मग 3 टाइम जर प्रार्थना झाली तर विचार करा तुमच्यामध्ये देवाचा किती अभिषेक येईल. हालेलुया. प्रार्थनेची कमजोरी असल्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. आज तुम्ही बघितलं युद्ध चाललेलं आहे. बायबल किती क्लिअर सांगतं येणाऱ्या दिवसामध्ये युद्ध चालणार आहे, बरोबर. आज तुम्ही विचार करा, आता सिलेंडरसाठी किती गर्दी आहे. आताच बहीण तानिया फोनवरती सांगत होती की भैया हमको सिलेंडर चाहिए. तो बोलला 3000 रुपये को मिलेगा. बघा या बहिणीने परवा 2000 रुपयाचा सिलेंडर आणलाय. म्हणजे सिलेंडर आहे 960 रुपये, पण मोजायला किती लागतात? मोजायला किती लागतात? 2000. आता तर 3000 रुपये झाले. ती बहीण बिचारी म्हणत होती 2500 घ्या ना, 2500 घ्या ना. मला सांगा, मी तुम्हाला एक बोलू, तुमची जर प्रार्थना जबरदस्त असेल ना, तुम्ही एक साक्षी ऐकली होती है ना, की सिलेंडर गेला होता, त्या सिलेंडरवर हात ठेवला, विश्वासाने प्रार्थना केली की माझ्याकडे पैसे नाही प्रभू, याला 10 दिवस तरी चालू दे, याला बंद पडू नको. तो 10 नाही 15 दिवस चालला सिलेंडर. हे माहिती ना तुम्हाला. मला सांगा, जर प्रार्थना होतच नसेल, जर प्रार्थनाच नसेल, देवाला काय शक्य नाहीये? मला हे सांगा. काहीही परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. देव काहीही करू शकतो. तुम्ही फक्त बोलायचं काम. तुम्ही
फक्त बोलायचं काम आणि देवानी करायचं, नुसतं बोलून होत नाही. तेवढे तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं, तुम्हाला तेवढं आपलं समर्पण करावं लागतं. आज मला सांगा, आज हा भारत देश स्वतंत्र झाला, बरोबर? हा भारत देश स्वतंत्र झाला, त्याच्यासाठी किती लोकांनी जीव दिला का नाही दिला? दिला का नाही दिला? आपलं रक्त सांडवलं का नाही सांडवलं? सांडवलं ना. जे थोर महापुरुष झाले, त्यांनी प्राणाचे बली दिल्यानंतर आपण आज स्वतंत्र झालोय ना. आपण कुठेही फिरू शकतो. आपल्याला कुणाचा दबाव आहे का? तू इकडं नाही जायचं, तू तिकडं नाही जायचं, आहे का कुणाचा दबाव? आहे का? फ्री मध्ये तुम्ही फिरताय ना. कशामुळं? की काही लोकांनी, त्या थोर पुरुषांनी, महान नेत्यांनी काय केलं? त्या लोकांनी त्यांचं प्राण दिलं, त्यांनी ती किंमत मोजली. प्रेज द लॉर्ड. तसंच तुम्ही विचार करा, आज प्रभू येशू ख्रिस्तानी या साऱ्या जगासाठी काय केलं? त्याचं प्राण दिला. वचन काय सांगतं? की परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश व्हावा नाही. बरं, परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, तो कुणासाठी दिला? जगासाठी दिला. तो ख्रिश्चन लोकांसाठी नाही दिलेला, तो जगासाठी दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते रक्त त्यांनी पण वाहिलंय. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच रक्ताचं मोल आज जर प्रत्येकाला कळलं ना, हालेलुया, तर ते अधिकार तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्याला प्रत्येक विश्वासूला तो नियम लावलाय, प्रार्थना, उपवास आणि वचन वाचणं, हे ठेवणं म्हणजे ठेवणंच आहे. या गोष्टी तुमच्यामध्ये असणं गरजेचंच आहे. तुम्ही एक्सक्यूज मी म्हणून जाऊ शकत नाही. प्रभू कामाला उशीर झाला रे, मी नंतर प्रार्थना करतो, मी नंतर प्रार्थना करते, असं म्हणून चालणार नाहीये. कारण बायबल क्लिअर सांगतं, प्रार्थना ही परिस्थिती बदलायचं काम करते. तुमची प्रार्थना 5 मिनिटाची आहे ना, काय होणार नाही. आज आपण 24 तास आपल्याला दिलेले आहेत, बरोबर? 24 तास. ह्या 24 तासामधनं तुम्हाला प्रत्येकाला कमीत कमी 1 तास प्रामाणिकपणे देवाला देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. देतोय का कुणी 1 तास प्रामाणिकपणे? कुणी शांततेत बसून मी अर्धा तास बायबल वाचणार आणि अर्धा तास मी प्रार्थना करून देवासोबत माझं कनेक्शन बिल्ड करणारे, माझं कनेक्शन मेंटेन करणारे, आहे का कोणी असा व्यक्ती? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला 24 तासामधनं तुम्ही 9 घंटे 10 घंटे कामात गेले, तुमच्याकडे 14 तास शिल्लक राहतात, बरोबर? किती राहतात? 14 तास. मनुष्याने 8 तास झोप घ्यावी का नाही घ्यावी? 8 तास झोप घेऊन सुद्धा 6 घंटे शिल्लक राहतात. 6 घंट्यातनं तुमचं आंघोळ पांघोळ फलानं ढमकानं हे ते करून सगळं करून तुमच्याकडे अजून वेळ शिल्लक राहतो. त्यातला 1 तास प्रामाणिकपणे देवाला देऊन बघा. प्रेज द लॉर्ड. 1 तास देवाला देऊन बघा परिस्थिती कशी बदलते. येणारे दिवस पुढचे खूप भयंकर आहेत. लक्ष द्या इकडं. येणारे दिवस भयंकर आहेत. बायबलची प्रॉफेसी, भविष्यवाणी खरी होत चाललेली. इथं लक्ष द्या. बायबलच्या भविष्यवाण्या खऱ्या होत चाललेल्या आहेत. राष्ट्रांवर उठायला लागलेले आहेत. आज सिलेंडर 3000 झालाय, उद्या 5000 द्यावं लागतील. कुणीतरी घेतलंय वाटतं 5000 रुपये. त्या हॉटेलवाल्यांना 5000 रुपये मोजावा लागतात. हा बघा, हॉटेलवाल्यांना 7000 रुपये. आज आपण जे गोड तेल वापरतोय, सोयाबीनचं तेल 130 रुपये, सूर्यफूल 150 रुपये. ते जर 250 रुपये गेलं ना तर बॉम्बा उठतील. आणि हे जाऊ शकतं. प्रार्थनेमध्ये राहा. 130 रुपयाचं तेल तुम्हाला सांगता येत नाही, 400 रुपयाला सुद्धा विकत घ्यायला लागू शकतं. प्रार्थनेमध्ये राहा, प्रार्थना करा. तुमचा वेळेचा दशमांश देवाला द्या. तुमच्या कमाईतला दशमांश देवाला द्या. वाचवायला शिका, पैसे सेव्हिंग करायला शिका. पैसे जर उडवत बसले तर तुम्ही उडून जाता एक दिवस. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करा. आज भरपूर सेवक म्हणतायत प्रार्थना करा. नुसतं कामात पळू नका, पैशाच्या मागे पळू नका. कोविड मध्ये सगळ्यांना समजलं, बरेचसे लोक ख्रिस्ताकडे आले. कोविड मध्येच मी पण काय झालं, एक्झॅक्ट देवाला ओळखायला शिकलो.
मी होतो देवामध्ये, पण नशेमध्ये होतो. पण जसा कोविड आला, कोविडच्या नंतर मला खरा देव समजला काय परमेश्वर आहे. माझ्या प्रत्येक प्रार्थना परमेश्वराने मान्य केलेल्या आहेत. उद्या काहीही होऊ शकतं. भारतावर सुद्धा अटॅक होऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. इराणमध्ये किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आज तुम्ही हसताय खेळताय, पण प्रार्थना करा. त्या इराणसाठी प्रार्थना, अमेरिकेसाठी, इस्रायलसाठी, भारतासाठी प्रार्थना करा. तुम्ही, मला तर वाटते घरच्यांसाठी तुम्ही प्रार्थना करत नाही तर तिच्यासाठी कावा करता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच्यामुळे वचन काय सांगतं, हे निद्रस्ता उठ, प्रकाशमान हो, तुझा प्रकाश तुझ्या जवळ आलाय. तो देवाचा प्रकाश येतोय, त्याला ग्रहण करा. नाहीतर मग हाय झोपा, थोडीशी झोप घेतो, थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी घेऊन अजून थोडासा झोपतो, उलटा झोपतो, पालटा झोपतो, वाकडा झोपतो, अंगावर चादर घेऊन झोपतो, ब्लँकेट घेऊन झोपतो, तोंड खुपसून झोपतो. पण उठ, उठ, 5 मिनिटं, 5 मिनिटं, अरे उठ. हा, उठतो 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 उठतो. हे निद्रस्ता. काही लोक तर असे झोपतात, नुसते असे पडले, खाटावर पडले जरी तरी ढुरक्या चालू, ढार ढोर 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 ढोर. काही तर असे झोपतात जसं कोमात गेलेत. किती हलवलं उठ, तिथं मांजरीने दूध पिऊन गेली, पातेलं पडलं, खळांग खुळून खळांग आवाज आला तरी झोपतात. एवढे घाण घोरतात ना, बाप रे. झोप एवढी डेंजर, बसल्या जागी पण. कधी कधी वचन चालू असताना पण मग मी असं ओरडलं ना, आमेन की लगेच सैतान वचन ऐकू देत नाही. तो वचन चोरून घेतो. त्याला माहिती असतं वचन हे जीवन देणार आहे. हे वचन जर हृदयात गेलं आणि याला कळलं तर मग माझी सुट्टी झाली. हे सैतानाला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन सांगतं की परमेश्वर बघा वारंवार प्रार्थना करत होता. ज्या दिवशी देवाला भरून देण्याची वेळ आली होती तो कुठे होता? प्रार्थना करत होता. शिष्यांना पण 3 जणांना घेऊन गेला, चला आपण डोंगरावर जाऊ, तुम्ही इथं बसा, मी प्रार्थना करतो. येशूने 3 घेऊन गेला होता. कशासाठी घेऊन गेला होता? ऐका, दाखवायला घेऊन गेला होता की बघ मी काय करतोय. पण हे प्रेज द लॉर्ड. का दाखवायला घेऊन गेला होता, चला डोंगर बघा किती छान आहे, मी प्रार्थना करतो, तुम्ही ऍपल तोडा. असं काय होतं का? मी तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही ऍपल खात बसा, चिकू खात बसा, डाळिंब खात बसा, मी तोपर्यंत प्रार्थना करतो. कारण परमेश्वराने पेत्राला काय सांगितलं होतं, मी तुझ्यावरती माझी मंडळी उभा करेन. प्रेषितांच्या कृत्यामध्ये मंडळीचा लीडर कोण होता? पेत्रच होता. होता का नव्हता? बघा बायबल सांगतं पेत्राला जेव्हा तुरुंगात टाकलं होतं, वचन सांगतं मंडळी एक चित्ताने प्रार्थना करत होती. मंडळीच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराने तिथं स्वर्गदूत पाठवला. आणि वचन सांगतं पेत्र झोपलेला, स्वर्गदूताने हात मारला, उठ उठ. का माहितीये? मंडळीची प्रार्थना. हालेलुया. मंडळीची प्रार्थना पण किती पॉवरफुल असते. पण मंडळी काय करते हे देवालाच ठाऊक आहे. हालेलुया. किती जणांना आठवतंय किती मीनाक्षी सिस्टर इथं थांबली होती, मला प्रभूने भविष्यवाणी दिली की तिला सांग तिला मुलगा होणार. किती जणांना आठवतंय? कोणी ऐकलं होतं का हे की मीनाक्षी तुला परमेश्वर मुलाचा आशीर्वाद देणार आहे? काल परवा आजचा दिवस परवा मला फोन आला रात्री की पास्टर आम्ही हॉस्पिटलला चाललोय आणि हॉस्पिटलला आम्ही चाललोय तर आमच्यासाठी प्रार्थना करा. मी गाडी चालवता प्रार्थना केली. हॉस्पिटलवरती गेल्यानंतर त्यांना मला परत फोन आला आणि मला सांगितलं की बाळाची ठोके खूप कमी आहे पास्टर, डॉक्टरनी थोडंसं रिस्की सांगितलंय, काय करू मला समजत नाही. म्हणले हे बघ, देणारा परमेश्वर आहे, देणारा परमेश्वर आहे, टेन्शन घेऊ नको म्हणलं. तुझा विश्वास तू दृढ ठेव. मला 1:30 वाजता फोन आला रात्री. मी दुसऱ्या रिंगला फोन उचलला, त्यांच्या पतीचा फोन होता. पती घाबरले होते. पती म्हणले पास्टर
तिला लय त्रास होतो, काय करू, डॉक्टर पण बघत नाही, कारण सरकारी हॉस्पिटल ससून मध्ये तुम्हाला माहिती आहे नॉर्मलच डिलिव्हरी करणार, सीझरचं कामच नाही तिथं. मला 1:30 वाजता रात्री फोन आला, मी फोन उचलला, त्यांच्या पतीचा आवाज असा खोल गेलता, रडकुंडीला आले होते बिचारे, पास्टर हिच्याकडे मी आहे बघा ना. मी म्हणलं आवाज कुणाचा आहे हा? ती बिचारी बहीण विवळत होती. मी म्हणलं द्या तिला फोन, काळजी नका करू. मी फोन दिला, म्हणलं ताई काय होतंय? रडायला लागली. पास्टर मला खूप दुखतंय, पास्टर दुखतंय बघा ना हो पास्टर काहीतरी. म्हणलं काळजी नको करू, मी प्रार्थना करतो. म्हणलं परमेश्वर 15 मिनिटात तुझी डिलिव्हरी नॉर्मल करण. म्हणलं टेन्शन घेऊ नको, आणि जी भविष्यवाणी देवाकडनं ती पूर्ण होणार. पतीला फोन दिला, म्हणलं काळजी करू नका, नुसतं तोंड बघत बसू नका, तिथं बायको कशी रडती, प्रार्थना करा म्हणलं. मी मोबाईल ठेवला, गुडघ्यावरती गेलो आणि मी एक दृष्टांत ठेवला की प्रभू मी आत्म्यामध्ये असं बघतोय की माझ्या बहिणीची या 15 मिनिटात डिलिव्हरी होतीये, ती डिलिव्हरी नॉर्मल आहे, बाळ तिच्या उदरातनं बाहेर येतंय, डॉक्टर ते नाळ कापतायत, हे मी सगळं बघतोय आणि मी बोलतोय देवाला. आणि डॉक्टर त्या लेकराला घेऊन म्हणतायत की तुला मुलगा झालाय ग बाई. आणि मी म्हणलं प्रभू मी घोषणा करतो, जी भविष्यवाणी मला दिलीस 15 मिनिटात माझी बहीण मोकळी आहे, आणि डॉक्टर म्हणतोय तुला मुलगा झालेला आहे, आणि माझी बहीण 15 मिनिटात मोकळी झाली, मुलगा देऊन आशीर्वादित केली, धन्यवाद करतो. 15 मिनिटात मला फोन आला, पास्टर डिलिव्हरी नॉर्मल आहे, आणि मला आणि माझ्या पत्नीला मुलगा झालेला आहे. हालेलुया. हे का होतं? दृष्टांत बघायला शिका. प्रार्थनेत बसले ना, दृष्टांत बघा. भिकाऱ्यावानी रडत बसू नका, प्रभू माझं पोरगे, घाणेरडं रडत बसू नका. दृष्टांत बघा. माझा मुलगा चांगला झालेला आहे, माझ्या मुलीने बाप्तिस्मा घेतलेला आहे, माझा परमेश्वर त्याला निवडत आहे, माझी मुलगी सुंदर ठिकाणी कामाला गेलेली आहे, आणि आम्ही सर्व परिवार मिळून प्रभूची स्तुती करत आहोत, प्रभूची आराधना करत आहोत, आम्ही देवाच्या राज्यामध्ये भरभरून पेरणी करत आहोत, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करत आहोत. देवाने मला घर दिलेलं आहे, देवाने मला आशीर्वाद दिलेला आहे. असे दृष्टांत बघायला शिका. मी जो गुडघ्यावर जाऊन दृष्टांत बघितला, मी बोललो 15 मिनिटात प्रभू डिलिव्हरी तू केलीस, मी घोषणा करतो ए सैतान पूर्णपणे निघून जा, तुझा काही अधिकार नाहीये. प्रेज लॉर्ड. आणि ती डिलिव्हरी सुंदररित्या झाली. तिच्या मुलीने मला मेसेज केला की पास्टर तुमची प्रार्थना कामाला आली. अरे येणार ना, पास्टराचं कनेक्शन आहे देवासोबत. हालेलुया, हालेलुया. पण पास्टरला पण असं वाटतं की पास्टरच्या मंडळीमध्ये जे बसलेत ना, माझ्यापेक्षाही जास्त कनेक्शन त्यांचं देवासोबत होणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रियनो, प्रार्थना ही गरजेची आहे. दुखतंय, दुखू द्या, मरणार नाही तुम्ही. गरिबी आली, येऊ द्या. दृष्टांत बघा, मी श्रीमंत आहे. हालेलुया. दृष्टांत बघा, मी श्रीमंत आहे. घर नाही, भाड्याच्या खोलीत राहता, घरात बसा. एक दिवस याच्यापेक्षा डबल मोठं घर प्रभू तुम्हाला देणार आहेस, माझा विश्वास आहे. बघा ना दृष्टांत. पैसे लागतात का तुम्हाला? प्रेज लॉर्ड. परमेश्वर पॉझिटिव्हिटीची प्रार्थना ऐकतो. आयुष्यभर त्याच घरात बसायचे, भाड्याच्या घरात भाडं भरून 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 भरून. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाला तुमचा प्रार्थनेचा दशमांश द्या, तुमच्या वेळेचा दशमांश द्या, तुमच्या कमाईतला दशमांश द्या, तुमच्या उपासाचा दशमांश द्या. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्झॅक्ट व्हा, आणि हे 7 महिने करा. मग मी बघतो तुम्ही कसे माझ्याकडे रडत येतात. हे दुखतंय, हे दुखतंय, हेच झालं, हिथं नुकसान झालं, तिथं नुकसान झालं, असं झालं. होऊच शकत नाही. रोज 1 तास द्या, रोज. आणि मग मला येऊन बोला की पास्टर काय नाही झालं. तुम्ही स्वतःच म्हणतात पास्टर लय काय व्हायला लागले. मी अजून प्रार्थना वाढवणार, मी अजून माझी प्रार्थना वाढवते, हे तुम्हीच तोंडाने बोलणार. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो, वचन सांगतं प्रार्थना परिस्थिती बदलते. हालेलुया. आपल्या शेजारच्याला हात लावून बोला, प्रार्थना परिस्थिती बदलते. प्रार्थना करत जा. आमेन. प्रियांनो, एक साक्ष सांगतो, आता ध्यान देऊन ऐका. एक साक्ष सांगतो. नाही नाही नाही, चालू आहे ना. एक साक्ष सांगतो, प्रत्येकाने लक्ष द्या. आता ध्यान देऊन ऐका. एका मोठ्या कंपनीमध्ये
एक व्यक्ती कामाला होता. उच्च पगार, छान असा पगार, मोठा पगार, पगार पाणी एकदम सुंदर. आणि त्या कंपनीमध्ये तो व्यक्ती काय करायचा, नेहमी लोकांना देवाची सुवार्ता सांगायचा. माझा परमेश्वर खूप इथं लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, मिस नका करू, कारण साक्ष तुमची जीवन बदलणार आहे. त्या कंपनीमध्ये तो व्यक्ती प्रत्येक वेळेस, लक्ष द्या, खाली बस, त्या कंपनीमध्ये तो व्यक्ती सारखा काय करायचा, लोकांना सांगायचा येशू महान आहे, येशू जीवित परमेश्वर आहे, परमेश्वर काही करू शकतो. आपल्याला जर काही येत नसेल तर परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टी शिकवतो, प्रभू तुम्हाला मदत करतो. तुम्ही संकटात असले, दुःखात असले, आजारपणात असले, परमेश्वर तुम्हाला वाचवतो. प्रत्येक गोष्टीत देव तुम्हाला सहाय्यता करतो. ते लोक म्हणायचे, काय बाबा ह्याला काय काम धंदाच नाही, निस्ता येतो येशू 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 करत बसतो, हा निस्ता येतो सारखा येतो येशू येशू करत बसतो. त्या सगळ्या लोकांनी काय केलं, म्हणले आपण ह्याची आता एक गंमतच करू, हा सारखा येशू येशू करतो ना, आता आपण ह्याची गंमत करूया. सगळे लोक असे खाली येतात पार्किंग मध्ये. तिथं आल्यानंतर ते लोक म्हणतात की एक काम कर रे, इकडे या. तू म्हणतो तुझा येशू सगळं काही शिकवतो, सगळं काही समजतं, सगळं काही करतो. हा म्हणला, मग माझा परमेश्वर महान आहे, माझ्या देवाचा मला गर्व आहे. ते म्हणले ही चावी गाडीची, 4 व्हीलरची, त्यांना माहिती आहे ह्याला गाडी येत नाही. ते काय म्हणतात, आलंय म्हणतो ना येशू येशू, हा मग आता ह्याला आपण चावी देऊ गाडीची. ते त्या गाडीची चावी त्याला देतात आणि त्याला म्हणतात, तू म्हणतो ना येशू येशू, चल ही गाडी घे, ती गोल फिरून तिकडून आण आणि इथं लाव. तो म्हणतो, अहो मला गाडी येत नाही. मग म्हणले, तूच तोंडवर करून बोलतो ना, तुझा येशू सगळं काही शिकू शकतो, दाखव मग. मग त्याच्यावर तो म्हणला, नाही मला नाही ना. सगळे हसायला लागतात, काय खोटारडा, नकली, उगाच बडबड करतो, माझा येशू असं आहे, माझा येशू हे शिकवतो, माझा येशू ते शिकवतो, तू ऍट म्हणले, तू नकली. त्याला दुःख वाटलं, त्याला काय तुझा येशू, येशूच्या बद्दल ते चुकीच्या गोष्टी बोलायला लागले, येशूची थट्टा करायला लागले, त्याला राग आला. तो बोलला, प्रभू मी आता ऍक्सिडेंट होऊन मेलो तरी चालेल, पण मी ह्यांना गाडीत चालवून दाखवणार. तो म्हणला, चावी दे, चल चावी द्या. चावी घेतली. आता चावी फक्त प्रत्येकाला माहिती गाडी कशी चालू होती हे सगळ्यांना कळतं, ज्याला येत नाही त्याला पण फिरवली, चालू झाली. तो बिचारा त्या गाडीत बसला, दार लावलं, लोक त्याला बघत होते. त्यांच्या गाडीवरती हात ठेवून प्रार्थना केली की प्रभू तुझी मस्करी करत होते, पण मला सहन नाही झालं, आता ही गाडी चालवून मी ठोकलो मेलो, याचा जिम्मेदार तू राहशील. त्या गाडीवर त्यांनी स्टेअरिंगवर हात ठेवली, डोळे बंद केले, प्रार्थना केली. लोक त्याला बघत होते आणि हसत होते. त्यांनी गाडी चालू केली, गाडी चालू झाली, गाडी त्यांनी गोल फिरून त्यांच्या जवळ आणली. ध्यान देऊ नाही का आता. तो गाडीतून उतरला, सगळी लोक अशी गुडघ्यावर आले आणि त्याला बघून रडायला लागले, त्याला बघून रडायला लागले आणि हात जोडायला लागले, त्याला बघून रडले. ते म्हणले, रडायला लागले आणि ते म्हणले, खरंच तुझा येशू खूप महान आहे, आज आम्हाला कळलं. 2 मिनिटं ऐका, टाळ्या आता नाही, 2 मिनिटं. पुढं साक्ष बाकी आहे. ते सगळे रडायला लागले. तो गाडीतनं उतरला, तो बोलला, मी तुम्हाला बोललो होतो ना माझा येशू काही पण करू शकतो. त्यांना शब्द फुटत नव्हते, इतके ते रडत होते सगळे. त्याचा सिनियर सर होता, म्हणला, सर तुम्ही का रडताय, मला त्याचं उत्तर तरी द्या. तो रडत रडत म्हणला, माझ्या भावा तुझा येशू खरंच जिवंत आहे. जी गाडी म्हणलं मी तुला दिलती ना, त्या गाडीचं इंजन बंद पडलं होतं, त्या गाडीचं इंजन खराब होतं, पण तू प्रार्थना केली आणि तुझ्या येशूने ती गाडीचं इंजन चालू करून तू इथपर्यंत गाडी आणली. मी तुझ्या देवाला आजपासून मानतो की तुझा देव सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करू शकता प्रियांनो, ज्या वेळेस त्या व्यक्तीला समजलं, तो ढसाढसा रडायला लागला. तो म्हणला, प्रभू ज्या गाडीचं इंजन बंद पडलं होतं, तू मला किती अधिकार दिलेस, मी त्या गाडीवर प्रार्थना केली आणि माझी सुवार्ता कुठेतरी कामाला आली. आज अख्खी कंपनी प्रभू मी तुझ्याजवळ घेऊन आलेलो आहे, याचे बेनिफिट्स, याचे आशीर्वाद तू मला देणार आहेस. आमेन, हालेलुया. तुम्ही विचार करू शकता, देव काहीही करू शकतो. तुमचा विश्वास देवावरती ठेवा.
विश्वास असा दृढ ठेवा ना, प्रभू काही पण करू शकतो. देवाला काही अशक्य गोष्ट नाहीये. पण हल्लीचे ख्रिस्ती पूर्ण गळून गेलेले आहेत. त्या घरामध्ये नुसत्या चिडचिडीमध्ये पडलेले आहेत, मोबाईल मध्ये पडलेले आहेत, प्रार्थना करायला नको, घरात गेलं तर बायबल धूळ खात पडलेलं असतं. अजूनही विचारलं येशूच्या 12 शिष्यांचे नावं सांगत, इथं बसलेल्या एकाला सुद्धा येणार नाही. अजूनही काही गोष्टी विचारल्या तर कुणालाच येणार नाही. का येत नाहीये? अरे येशू सगळं शिकवतो. वेळ तर द्या थोडासा त्याला. अरे त्याला काम करण्यासाठी थोडा टाइम तर द्या तुमच्या मधला 1 तास द्या. दररोज त्याला 1 तास बोला त्याच्यासोबत, वचन वाचा, प्रार्थना करा, रडा त्याच्या पुढं, लेकरासारखा हट्ट करा. अरे का नाही देणार तो? ते सगळं काही देऊ शकतो. म्हणून मी एवढंच सांगतो की प्रार्थना ही परिस्थिती बदलते. म्हणून वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल. आज त्या भावानी त्या गाडीवरती प्रार्थना केली. विचार करा, बंद पडलेलं इंजिन सुद्धा चालू झालं. आणि मग त्या लोकांना कळलं की याचा देव लय खतरनाक आहे. हालेलुया. या वचनाद्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.